नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी भाषा विषयातील वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी काही कृतीचा अभ्यास करणार आहोत। वाचन कौशल्य हे अत्यंत महत्त्वपूर्ण कौशल्य आहे। विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी वाक्याचा आरोह, अवरोह, चढ उतार या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरत असतात। एक एक अक्षर मिळून शब्द तयार होते आणि एक एक शब्द मिळून वाक्य तयार होते। चित्र आणि कृती आणि खेळ तसेच आनंददायी शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना वाचन हे कौशल्य विकसित करू शकतो। अध्ययन निष्पत्ती 4 ते 5 शब्दांत मिळून तयार होणारे वाक्य तसेच विरामचिन्ह युक्त असणारे वाक्य वाचन करण्याचा सराव करण्यासाठी आपण काही कृती घेऊन आलेलो आहोत। वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी मी काही पपेट्स घेऊन आलेलो आहोत। आपल्याकडे तुम्ही पाहू शकता, या पपेट्समध्ये चिमणी आणि पोपट हे 2 पपेट्स मी तुम्हाला दाखवत आहे। या पपेट्सवर नावे लिहिलेली नाही। विद्यार्थी या पपेट्सची नावे अगदी सहजरित्या सांगू शकतील। त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना नावे लिहिलेली पपेट दाखवणार आहोत। या पपेट्समध्ये तुम्हाला कावळा आणि खारुताई हे चित्रे दिसत आहे आणि त्या खाली नावे सुद्धा लिहिलेली दिसत आहे। विद्यार्थी त्यांची चित्रांची नावे अगदी सहजरित्या सांगू शकतील आणि यावरून काही वाक्य सुद्धा करू शकतील। अशा प्रकारे आपण पपेट्स आणि एका टोपलीमध्ये वाक्यपट्ट्या बनवून ठेवू शकतो आणि त्या वाक्यपट्ट्यांमध्ये काही वाक्य सुद्धा लेखन करू शकतो। मी काही वाक्यपट्ट्या लिहिलेल्या आहे। यामध्ये चिमणी झाडावर बसली आहे हे वाक्य सहज विद्यार्थी सांगू शकतील। त्यानंतर कावळा काळा आहे हे सुद्धा विद्यार्थी सहजरित्या सांगू शकतील। खारुताई झाडावर राहते, पोपट पेरू खात आहे हे विद्यार्थी सहज वाक्य सांगू शकतील। यामध्ये विद्यार्थी स्वभाषेत सुद्धा एखादी वाक्य सांगू शकतील। ते सुद्धा आपण शिक्षकांनी फलक लेखन करून घेता येईल आणि इतर विद्यार्थ्यांना सुद्धा ते वाक्य वाचता येईल। त्यामुळे आपल्याला अगदी सहज सोप्या शब्दांचे वाचन विद्यार्थ्यांकडून घेता येईल। त्यानंतर आपल्याला वाक्याचा स्तर हळूहळू या कृतीतून वाढवता सुद्धा येईल। यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला स्वल्पविराम यासारखे शब्दसुद्धा आपल्याला सांगता येईल। यामध्ये ही शब्द मिळून आपण काही वाक्य सुद्धा करू शकतो। यामध्ये मी चिमणी, कावळा व पोपट झाडावर बसले आहे अशा प्रकारे आपल्याला स्वल्पविराम असणारी शब्दसुद्धा आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो आणि यापासून काही वाक्य तयार करू शकतो। तुमच्यासाठी काही वाक्य घेऊन आलेलो आहोत। चिमणी, कावळा व पोपट झाडावर बसले आहेत अशा प्रकारे विद्यार्थी वाक्य सांगतील आणि आपल्याला स्वल्पविराम व पूर्णविराम ह्या गोष्टी आपल्याला विद्यार्थ्यांना सांगता येईल। अशा प्रकारे आपण अधिक अशा वाक्यपट्ट्या दाखवून विद्यार्थ्यांना वाक्याचे वाचन करून घेऊ शकतो। यामध्ये आपल्याला बघायचे आहे, या रे या, सारे या, चटकन या, पटकन या। यामध्ये स्वल्पविराम दिलेला आहे, म्हणजे स्वल्पविराम ही संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट होईल। अध्ययन स्तर क्रमांक 9 अध्ययन निष्पत्ती 3 ते 5 शब्द मिळून तयार होणारे वाक्य विरामचिन्हासहित योग्य गतीने वाचण्याचा सराव घेऊ शकतो आणि या कृतीमुळे वाचन हे कौशल्य आपण विद्यार्थ्यांचे विकसित करून घेऊ शकतो।